नमस्कार, मी दिनेश वसंत पोळेकर. समर्थ जनता प्रतिष्ठान आयोजित द व्हॉइस ऑफ एंजल्स. द व्हॉइस ऑफ एंजल्स म्हणजे आम्ही प्रत्येक संस्थेला भेट देतो. त्याचप्रमाणे आज आम्ही आलो विजन वेलफेअर इन्स्टिट्यूट या संस्थेला भेट द्यायला. तर आमच्या समोर एक वृषाली मॅडम आहेत. वृषाली मॅडम नमस्कार. नमस्कार सर. वृषाली मॅडम कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, हा. मस्त. आज आम्ही लोक तुमच्या शाळेमध्ये आलोय. तर कशा प्रकारे तुम्ही ह्या मुलांना हँडल करता आणि हँडल करताना काही त्रास होतो का तुम्हाला या गोष्टीमध्ये? मी या संस्थेमध्ये बरोबर. विजन वेलफेअर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये जवळजवळ 10-15 वर्ष काम करते. ह्या मुलांमध्ये 10-15 वर्ष काम करते. अडचणी तर खूप येतात. काहीकांचं खूप बिहेवियर मध्ये इश्यूज असतो. म्हणजे मारणं असतं, ते सुद्धा आम्हाला खावं लागतं, मार खावं अच्छा. लागतं त्यांच्यामध्ये. हा. काहीकांमध्ये आता तुम्ही आता पाहिलं असेल की खूप बोलणं, ओरडणं, त्यांच्याशी आम्हाला कसं बोलावं हे सगळं हे करावं लागतं. म्हणजे पॅरेंट्स बद्दल पण आणि मुलांबद्दल सगळ्या आम्हाला गोष्टी सगळ्या हँडल कराव्या लागतात. गेल्या वेळी कर्जत सह्याद्री प्रतिष्ठानच्या आम्ही जेव्हा भेट दिली त्यावेळी त्या मुलांमध्ये आणि ह्या मुलांमध्ये खूप फरक आम्हाला जाणवला. पण आम्हाला त्याच्यामध्ये असं जाणवलं की त्यांना ट्रेनिंग द्यायची गरज नाही वाटत त्यामध्ये, न त्यांना म्हणजे ऍक्टिव्ह वाटत होते. पण आज आम्ही इकडे बघतो तर ह्यांना आम्हाला असं वाटतं की तुम्हाला खूप त्रास सहन पुढे जावं लागत असेल, तर तुम्ही ह्यांना कशा प्रकारे ट्रेनिंग देता आणि कशा प्रकारे त्यांचा व्यायाम केला जातो, कशा प्रकारे ऍक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये तुम्ही हे करताय? सो ह्या मुलांमध्ये पण वेगवेगळी कॅटेगरी आहे. जसं डाऊन सिंड्रोम आहे, ऑटिझम आहे. ऑटिझम मध्ये पण त्यांच्या आयक्यू लेवलच्या हिशोबाने त्या लोकांना ग्रेड केलं जातं. जसं 95 आहे, 90 आहे, 50 आहे. सीपी आहेत. सीपी म्हणजे खूपच ते काहीच करू शकत नाही, पूर्ण बेडवर असतात, त्या मुलांना सीपी म्हणतो. तशी मुलं आमच्याकडे पण आहेत. पुन्हा ही ऑटिझम मुलांचं बिहेवियर खूप हे असतं, हाय लेवलचं असतं. त्यांना हँडल करणं म्हणजे खूप त्यांना प्रत्येक गोष्ट सांगावी लागतं. डाऊन सिंड्रोम मुलांना तसं सांगावी नाही लागत. तसं तुम्ही आता बोललात, आम्ही दुसऱ्या संस्थेमध्ये अच्छा, जाऊन हा. भेटून आलात, ती डाऊन सिंड्रोम मध्ये होतात. ती मुलं ऑलमोस्ट इंडिपेंडेंट असतात. त्यांना सगळं माहिती असतं. त्यांना काय चांगलं काय वाईट ह्या गोष्टी पण कळत असतात. फक्त एवढंच की ती बॉर्डर म्हणजे ते स्लो लर्नर असतात. त्यांना खूप स्लोली कामं करतात. तशी ही मुलांमध्ये तसं नाहीये. आणि ह्या मुलांचं ह्यांना एकच गोष्ट आम्हाला 100 वेळा सांगावं लागतं, तेव्हा कुठे ते एकदा ऐकतात. असं आहे. पण डाऊन सिंड्रोम मध्ये नाही, त्यांना एकदा सांगितलं की ते लोक पटकन करतात की हे करायचंय म्हणून. ह्याच्यामध्ये फरक आहे दोघांना. तुम्ही त्या भेटून आल्या त्या संस्थेमध्ये. सामने वाली खिड़की में एक शांत ठोकदा हिस्सा है, अफसोस है कि यो हमसे कदा कदा रहता है, जिस रोज रहता है उसको हम समाना ना भूल गए, नाम के से बैठी है हरियाणा जाना भूल गए, खबर आज तक इन चारों में निकला नहीं खुदा हिस्सा है. सूरज, ड्रॉइंग काढतो ना तू? हो. किती नंबर येतात तुला ड्रॉइंग मध्ये? 2 नंबर. का पहिला का नाही येत? पहिला येतो. मग 2 नंबर का केला बोलते? पहिला नंबर. अच्छा, तुला प्रेम तुझा मित्र आहे सूरज? हो. हाँ? दोस्त है तुम्हारा? हो. तारो दोस्त है? तुम्हारे साथ स्कूल में आवे? हो. स्कूल में आता है तेरे साथ में? हो. हाँ? हो. तू मारता नहीं ना? एक ही क्लास में थे। हो. वरना एक ही क्लास में थे। हो. हो. तो सूरज तुझे कोण मित्र आहेत? हाँ? तुझे मित्र किती आहेत? सूर्य, कानाडे, यशपी, HP वर भूत्या, प्रेम, प्रेम मित्र तुझा? हो. प्रेम तर माझा पण मित्र आहे बाबा. अथर्वा, कौस्तुभ. हा. शाळेत जातो ना? हो. का फक्त शाळेत जायचं करतोस? हो. आणखी कोण असतं? हा? मित्र कोण? हुशार आहे सूर्य? हो. प्रेम हुशार आहे? हो. ड्रॉइंग येते? हो. तुला नाही, त्याला? हा. तुला ड्रॉइंग येते? तुला किती नंबर भेटतात ड्रॉइंग मध्ये? ड्रॉइंग मध्ये मार्क्स किती मिळतात? म्हणजे तुला ड्रॉइंग येत नाही? तुम्हें ड्राइंग आवडती?
सुसू करायचं अच्छा असं असतं. हो. सूर्य तुला एबीसी मध्ये किती भेटते, ए का बी का सी? ए आणि तुला तुला ए बी सी काय भेटतं? सी. मग तू मागे राहतो वाटत. येते ड्रॉइंग काढायला? प्रेमला येते? येतं तुला प्रेमला सॉन्ग येतो? हो गाणं बोलायला येतो हो का? हो हे प्रेम रडतोय, हसतोय असं लाजतोय लाजतोय हे? रडतोय लाजतोय रडतोय 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 रडायचं का त्यामध्ये? हे? विचार प्रश्न चौधरी साहेब. असतं का रडतोय काय विचारायचं विचार? गुड 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 बॉय कसं जातो तुम्ही पाय पाय जाता हो शाळा इकडेच आहे ना? कसं जाता तुम्ही हो टीचरचे नाव काय टीचरचे नाव अकॅडमी प्रशिक्षण फिजिकल टीचर ड्रॉइंग अकॅडमी तुला नाही विचारला, सूर्य प्रेमला विचारतोय. हो आज आम्ही ज्या मतिमंद शाळेच्या मुलांच्या शाळेत आलेलो आहोत, तिथे जे पालक आम्हाला आज त्यांची भेट झाली, त्या पालकाने आज समाजाबद्दल जे बोलले ते खरोखर समाजाला विचार करणं गरजेचं आहे. कारण अशी जी विद्यार्थी आहेत जे मतिमंद आहेत, तर तुम्ही त्यांना वगळू नका, त्यांना लांब करू नका, त्यांच्याशी प्रेम जोपासा, त्यांना आपलं म्हणून समजून घ्या. कारण कशी आहेत ती पोरं खरोखर इतके बालस आहेत, इतके निरागस आहेत, त्यांना माहित नाही की आपण काय करत आहोत. परंतु जे सुज्ञ आहेत, त्यांच्यापेक्षा 100 पटीने चांगली बुद्धी दिलेली लोक सुद्धा जर अशा लोकांना, अशा मुलांना जर समाजापासून दुरावत असतील, तर मला वाटतं हे करू नये. समाजाला समर्थ जनाधार प्रतिष्ठान मार्फत, व्हॉइस ऑफ एनजीओच्या मार्फत आम्ही तुम्हाला आवाहन करतो पूर्ण समाजाला की अशा मुलांना जवळ करा, त्यांना दुरावू नका, त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांना जवळ केल्यानंतर ती पोरंही आपल्यासारखी वागू शकतात.